नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता राजन हा तेथे गौरीच्या रूमच्या बाहेर बसलेला असतो। गौरीला आता ICU मध्ये नेलेलं असतं आणि तिचे ऑपरेशन वगैरे सुरू असतं। तेवढ्यात राजन डोक्याला हात लावून बसतो आणि तेथे कमळी येते। कमळी म्हणते की राजन काका, हे बघा, आजोबांना हॉस्पिटलला आणले हे तुम्हाला माहिती नव्हते, तर मग तुम्ही इथे कसे आलात? तेव्हा मात्र आता राजन रडत आता स्वतःच्या मनात म्हणतो की कमळी, तुला कसं सांगू, कारण मी माझ्या स्वतःच्या जी मोठी मुलगी आहे तिच्या डेड बॉडीच्या पेपर्सवर सही करायला इथे आलो। म्हणून तो शांत असतो तर कमळी पुन्हा विचारते की काका काय झालं, सांगा की तुम्ही इथे कसे आलात? तेव्हा आता राजन रडत म्हणतो की आज मात्र माझी मुलगी आणि गौरी घरी येणार होत्या, परंतु त्यांच्या गाडीचा एक खूप मोठा ऍक्सिडेंट झाला आणि आता मात्र मी माझ्या मोठ्या मुलीच्या डेड बॉडीवर सह्या करून आलो आणि माझी बायको येथे खूप सिरियस आहे। हे ऐकल्यानंतर आता कमळीला सुद्धा एक जबर धक्का बसतो आणि राजन मात्र खूप रडत आहे। कमळी काहीने आता राजन जवळ बसते आणि म्हणते की काय बोलतात काका, आणि काका हे कसं झालं असं रडतच विचारते। राजन तर खूप रडत असतो, स्वतःला आवरतो आणि रडतच आता तो म्हणायला सांगायला सुरुवात करतो की हे फक्त त्यांच्या गाडीचा अपघात झाला, इतकंच मला कळलं आणि मी घाईने येथे आलो आणि काका तुम्ही प्लीज शांत व्हा। म्हणून घाईने कमळी पाणी आणायला जाते आणि काकांना पाणी आणून देते। त्यांना अगदी जे इतके रडत आहे त्यांना शांत राहायला सांगते आणि तेवढ्यात आतमध्ये गौरीला अगदी शुद्ध येते। ती इकडे तिकडे डोळे फिरून बघत असते तर ती हॉस्पिटल आहे तिला समजते। तेव्हा आता राजन खूप रडत असतो तर कमळी म्हणते की काका हे बघा, शांत व्हा तुम्ही, आणि तुम्हीच जर असा धीर सोडला तर आजींकडे कोण बघणार, त्यांचं काय होईल? आणि तेवढ्यात गौरी ही उठायला सुरुवात करते, तिला काही उठता येत नाही। त्यानंतर आता इकडे अन्नपूर्णा घरी येते, परंतु अन्नपूर्णा कशाशी आता सूद वगैरे नसते। तिला सारखं आता तेच आठवत असतं की आता तिच्या नातीची डेड बॉडी आणि गौरीची जे काही आता ही अवस्था, हे सर्व काही हॉस्पिटलमधील प्रकार तिला आठवत असतो। सारखा डोळ्यासमोर तेच येत असतं। सुजाता मात्र आता त्यांना खुर्चीवर बसवते आणि घाईने त्यांच्यासाठी पाणी आणायला जाते आणि तेवढ्यात रागिनी खाली येते आणि आता नाटक करत म्हणते की आई काय होतं तुम्हाला, पाणी प्या बरं। सुजाता घाईने पाणी घेऊन येते। त्या सुजाताला आतमध्ये आता अन्नपूर्णा आजीला घेऊन जायला सांगतात। रागिनी म्हणते की हे इकडून पकड, मी त्यांना इकडून पकडते। दोन्ही हाताला धरून अन्नपूर्णा आजींना मध्ये घेऊन जायला सांगते आणि तेवढ्यात मात्र आता रागिनी खूप हसत असते। तिला आता अन्नपूर्णा आजींची अवस्था बघून आनंद होतोय। रागिनी मनात म्हणते की आता मोठी सून आणि मोठी नात गेल्यामुळे आता ह्या म्हातारीला धक्का बसलेला दिसतोय। खडूस म्हातारी तर घरी आली, परंतु तो गुळाचा गणपती राजन कुठे गेला असेल? तर बायकोचं सगळं काही करून येतो की काय, म्हणून मी त्याला फोनच करते, असे बोलून रागिनी आता राजनला फोन करायला घेते आणि हॉस्पिटललाच कॉल करते असे ती ठरवते। त्यानंतर डॉक्टर इकडे बाहेर येतात। राजनला म्हणतात की राजन हे बघा, तुमचं जे काही पेशंट आहे तर ते आता धक्क्याच्या बाहेर आहे, त्यांना शुद्ध आलेली आहे, त्यांच्या जीवावरचा धोका टळला। तेव्हा राजन आता डॉक्टरांना विचारतो की मी त्यांना भेटू शकतो का? तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो नक्की। आता कमळी आणि राजन दोघेही जायला निघतात, परंतु डॉक्टर म्हणतात की हे बघा, दोघं बरोबर नाही जाऊ शकत, अगोदर एकेकाने जाऊन या, कारण पेशंटची तब्येत आहे ती अजून क्रिटिकल आहे। त्या दोघांना आता तुम्हाला आतमध्ये नाही सोडता येणार, तुमच्या दोघांपैकी कोणी एकच आतमध्ये जाऊ शकतात। तेव्हा आता कमळी म्हणते की काका हे बघा, तुम्ही जाऊन या आतमध्ये, मी आजोबांजवळ थांबते। त्यावरती राजन मात्र कमळीच्या चेहऱ्यावरून अगदी हात फिरवतो आणि तो आतमध्ये जातो। त्यानंतर आता इकडे अनिका तर खूप उड्या मारत असते, कारण ती धावतच येते आणि म्हणते की ग्रॅनी आजी, आता आपले सगळे काही दुश्मन हे अगदी एक्सपायर झाले, आता मात्र आपल्याला मोकळं रान असेल, म्हणजे आता ही सगळी प्रॉपर्टी असेल ती फक्त आणि फक्त अनिका महाजनची। तेव्हा कामिनी सुद्धा खुशच म्हणते की हो, आता फक्त येथे प्रत्येक गोष्टीवर, वस्तूवर अनिका महाजन हे नाव असणार आहे, तर आणि जे काही अनिका महाजन म्हणेल सगळं काही तसेच होईल। आणि तेवढ्यात रागिनी मात्र फोन करून आत येते आणि म्हणते की आई, अगं आई, खूप मोठा गोंधळ झालेला आहे, आपण पूर्णपणे फसलो। त्यावरती अनिका म्हणते की अगं मॉम, तू काय फसलो करते, अगं आपण विनर झालेला आहोत, तर विनर। त्यावरती आता कामिनी म्हणते की अगं इतकं का घाबरतेस, नक्की काय झालं ते सांग ना। आणि तेवढ्यात मात्र आता रागिनी म्हणते की आई, अगं राजनची ती खोटी मुलगी आहे ती मेली, परंतु ती गौरी जिवंत आहे। हे ऐकून आता कामिनीला आणि अनिकाला धक्का बसतो। कामिनी म्हणते की रागिनी तू काय बोलतेस? रागिनी म्हणते की हो आई। कामिनी तिला म्हणते की तू शुद्धीत आहे का? अनिका म्हणते की काय ग मॉम, बॅड न्यूज घेऊन आली आणि हे पॉसिबल नाही। तर आता रागिनी जोरात ओरडते आणि म्हणते की हे सगळं काही अगदी पॉसिबल आहे, कारण मी हॉस्पिटलमध्ये स्वतः अगदी माहिती मिळवण्यासाठी फोन केला होता, ती मुलगी मेलेली
गेलेली आहे आणि ती मुलगी त्यांचीच आहे हे मायलेकांना मात्र पटलेलं आहे आणि ती गौरी मात्र ऍक्सिडेंट मध्ये वाचलेली आहे आणि तिची तेथे हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट सुरू आहे। तेव्हा आता कामिनीला तर टेन्शन येते। कामिनी म्हणते की आता हे भलतच झालेलं आहे, जर ती गौरी वाचली आणि तिने सगळं काही माझ्याबद्दल भलतं सलतं राजनला जर सांगितलं, शेवटी आता माझंच भांडं फुटणार तर। अनिका घाबरते। अनिका म्हणते की म्हणजे पुन्हा आपल्याला शिक्षा मिळणार आहे तर। तेव्हा आता रागिनी म्हणते की शिक्षा काय, आता मात्र सरळ आपल्याला जेलमध्ये जावं लागेल, जेल होईल। हे ऐकल्यानंतर आता अनिकाला आणखीन धक्का बसतो आणि मी जेलमध्ये नाही जाऊ शकत, ग्रॅनी आजी तू काहीतरी कर आणि हे बघ मला जेलमध्ये नाही जायचं म्हणून जोरात ओरडत असते। तेव्हा आता रागिनी जरा कान दाबते आणि आता अनिकावर ओरडत म्हणते की अगं जरा गप्प बस, प्लीज शांत हो। तेव्हा आता कामिनी म्हणते की रागिनी अगं शांत हो जरा, इतकं कशाला त्रास करून घेते, हे पण कोणीही जेलला वगैरे जाणार नाही, मी आहे ना, थांबा मी एक काम करते। म्हणून आता ती आपल्या गुंडांना फोन करते आणि हॉस्पिटलचा पत्ता पाठवून काम अगदी परफेक्ट तमाम झालं पाहिजे असे मात्र आता गुंडांना सांगते, म्हणजे गौरीला मारायला सांगते। आता इकडे राजन मात्र गौरीकडे तिच्या जवळ येतो। तेव्हा आता राजनला बघून गौरी खूप रडत असते। आता राजनला सुद्धा खूप रडू येतं, कारण इतक्या वर्षातून मात्र आता या दोघांची भेट झालेली असते म्हणून आता गौरी रडत असते। तर राजन अगदी तिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि तिच्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि म्हणतो की हे बघ गौरी प्लीज रडू नकोस, कुठे होतीस इतक्या दिवस, अगं कुठे कुठे शोधलं नाही मी तुला गौरी, 17 वर्ष मी तुला शोधत राहिलो, कुठे आणि कधी किती तुला शोधत राहिलो आणि हे बघ गौरी असा एकही दिवस गेला नाही की त्या दिवशी तुझी आणि माझ्या मुलीची आठवण नाही आली। आपल्या मुलीची सुद्धा मला खूप आठवण येत होती आणि हे बघ तुझा फोटो माझ्या पॉकेटमध्ये मी ठेवलेला आहे आणि तुझा फोटो पाहिल्याशिवाय एकही असा दिवस गेलेला नाही। हे बघ गौरी मी फक्त देवासमोर आता हात जोडत एकच मागणं देवाला मागायचो की माझी गौरी आणि माझी मुलगी, आमच्या मुलीची भेट घडून दे देवा। म्हणून राजन सुद्धा आता खूप रडत आहे आणि गौरी मात्र राजनकडे बघत ती सुद्धा खूप रडत आहे आणि हे बघ फायनली मात्र देवाने आता आपली भेट घडून आणली ग। आणि हे बघ गौरी आयुष्यात फक्त आणि फक्त मी तुझ्यावर पहिल्यांदा प्रेम केलं, तुझ्या साधेपणावर मी प्रेम केलं ग आणि तुझी मात्र माझ्या आयुष्यातील जी जागा आहे ती कधीच कोणी घेऊ शकत नाही आणि कधीच कोणी घेतलेली नाही ग। गौरी तू माझ्यावर चिडली नाहीस ना ग, जे काही घडलं ते माझ्या हातात नव्हतं आणि हे बघ गौरी माझ्या मनामध्ये फक्त तूच आणि तू असणार आहेस ग, तुझ्याशिवाय मात्र गौरी माझ्या आयुष्यात कोणीच नाही ग। म्हणून राजन आणखीनच रडत आहे आणि गौरी सुद्धा, आणि दोघे आता डसाडसा रडत असतात आणि तेवढ्यात नर्स येतात। नर्स मात्र राजनला म्हणतात हे बघा सर तुम्हाला आता बाहेर थांबावं लागेल। तेव्हा राजन गौरीचा हात हातामध्ये घेतो आणि मी कुठेही नाही थांबणार, माझ्या गौरीला सोडून मी कुठेही नाही जाऊ शकत असे स्पष्ट म्हणतो। इतक्या वर्षांनी आम्ही भेटलो त्यामुळे मात्र मी गौरीला असं नाही कुठेही सोडून जाणार। तेव्हा आता नर्स म्हणतात की हे बघा त्यांच्या काही टेस्ट आम्हाला करायच्या आहेत आणि जास्त वेळ अशा पेशंटशी बोलणं सुद्धा आता पेशंटसाठी चांगलं नाही आणि हे बघा त्या अजून सुद्धा टेबल नाही, त्यामुळे त्यांना जरा आराम करून द्या। तेव्हा आता राजन खूप रडतच बाहेर जातो आणि गौरी त्याच्याकडे बघून ती सुद्धा खूप रडत आहे। त्यानंतर आता इकडे कमळीला सुद्धा अगदी अस्वस्थ जाणवत असतं, ती सुद्धा स्तब्ध आता बसते। आता कमळीला मात्र अन्नपूर्णा आजी आणि राजन या दोघांची काळजी असते, कारण मुलीच्या जाण्याने मात्र राजन काका इतके ढासळलेत, तर अन्नपूर्णा आजींची काय अवस्था झाली असेल, नंतर खूप दुःख झालं असेल। गेली 17 वर्ष त्यांनी त्या नातीची वाट बघितली, तिच्यासाठी उपास तापास केला, अगदी सर्व काही केलं, देवाने मात्र त्यांच्या ह्या श्रद्धेचं असं फळ का दिलं असेल बरं, आणि देवा तू असं का केलंस। म्हणून आता कमळी सुद्धा देवाला हा प्रश्न विचारून रडत असते आणि तेवढ्यात तेथे ऋषी येतो। ऋषी आता म्हणतो की कमळी, तर कमळी घाईने आपल्या डोळ्यातील पाणी पुसते। डॉक्टरांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि त्या आजोबांच्या डिस्चार्जची व्यवस्था करत आहे, मी आलो असे म्हणून तो आता आतमध्ये जातो। तर आता कमळी परत विचार करत असते आणि हे सर्व मी ऋषी सरांना सांगू की नको असं ती विचार करत असते आणि तिकडे अन्नपूर्णा आजी यांची अवस्था काय झाली असेल। त्यानंतर आता इकडे कामिनीचे गुंड मात्र आता तेथे येतात आणि काउंटरवर विचारतात गौरी महाजन ही कोणत्या वार्डमध्ये आहे, तिचा फोटो वगैरे दाखवतात। तेव्हा आता ती मॅडम म्हणते की त्यांना आयसीयू मध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे। तेव्हा आता आयसीयू कुठे आहेत असं ते विचारतात, तेव्हा समोरच आहे असं ती मॅडम सांगते। मात्र आता कमळी ही आता राजन काकांजवळ येते आणि राजन काकांना विचारते की आता गौरी मावशी बरी आहे ना, टेन्शन घेण्याचं काही कारण वगैरे नाही ना। तेव्हा राजन नाही असं म्हणतो। राजन म्हणतो की हो आता मात्र डॉक्टरांनी सांगितलं की ते आता धोक्याच्या बाहेर आहे। तर हे बघ कमळी, अगं तिला आरामाची गरज आहे आणि आता आम्ही घरी नसताना तू मात्र बाबांना मात्र आता इकडे हॉस्पिटलला घेऊन आले, त्यांचा जीव वाचवला, म्हणून आता तो हात जोडून आता हे कमळीचे आभार मानत असतो आणि कमळी मला तुझे आभार कसे फेडू तेच नाही कळत। तेव्हा आता गौरी राजनचे हात धरते। तेव्हा आता कमळी म्हणते की अहो काका तुम्ही काय बोलता, ते फक्त आणि
अनिकाचे आजोबा आहेत, मी सुद्धा त्यांची नात आहे आणि त्यांच्यासाठी एवढं तर करू शकते. आणि तेवढ्यात ऋषी व्हील चेअरवर आता बाबांना घेऊन येतो. आता मात्र राजन हा बाबांना बघतो आणि बाबांना विचारतो की बाबा तुम्हाला कसं वाटतं, बरं वाटतं का? आता त्यावर तर ऋषी म्हणतो की काका हे बघा डॉक्टरांचं बोलणं झालेलं आहे, त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे आणि त्यांना आता घरी घेऊन जाऊयात. त्यावरती राजन म्हणतो की सॉरी, अरे ऋषी मला इथेच थांबावं लागेल, तुम्ही दोघे प्लीज बाबांना घरी घेऊन जाताल का? तेव्हा आता ऋषी म्हणतो की काही हरकत नाही, आम्ही जात आणि मी आता तुम्हाला सोडायला बाहेर येतो असे बोलून आता राजन त्यांच्यासोबत बाहेर जातो. आणि त्याच वेळेस मात्र आता हे कामिनीचे गुंड आहे डॉक्टरचा वेश घेतात आणि तोंडाला मास्क वगैरे बांधून आता आयसीयूच्या दिशेने येत असतात, त्या रूमच्या दिशेने. आणि राजन मात्र बाबांच्या बरोबर आता ऋषी सोबत कमळीसोबत बाहेर जातात. आता गौरीला मारण्यासाठी जे काही इंजेक्शन आहे तर त्यामध्ये ते औषध वगैरे भरतात. तर राजन मात्र आता तेथे थांबलेला असतो. राजन विचार करतो की गौरी मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे, मला कोणी कितीही काही सांगितलं तरी सुद्धा मी नाही ऐकणार, मी तुझ्याशी बोलणारच. तेवढ्यात राजन आत येतो. तर आत येऊन बघतो तर ते डॉक्टर तेथे असतात. तेव्हा राजन म्हणतो की डॉक्टर आणि गौरी, माझी गौरी कुठे आहे, माझी बायको कुठे आहे? तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की आम्ही पेशंटला इंजेक्शन देण्यासाठी आत आलो होतो परंतु त्या इथे नाही. तो मात्र राजन म्हणतो की मी इथे आहे का बघून आलो असे बोलून मात्र तो धावतच बाहेर येतो. तोपर्यंत गौरी इकडे तोंडाला मास्क वगैरे बांधते आणि बाहेर निघलेली असते. तेव्हा आता राजन पुन्हा मात्र बघून येतो. तर आता त्या आतमध्ये आल्यानंतर त्या गुंडांना म्हणतो की डॉक्टर अहो तिथे सुद्धा नाही, ती कुठे गेली असेल? तेव्हा मात्र आता ते गुंड म्हणतात की एक मिनिट थांबा, त्यांना टेस्ट वगैरे करायला घेऊन गेलेत की नाही ते आम्ही चेक करून येतो. म्हणून ते दोघे आता बाहेर जातात. तेव्हा आता राजन विचार करतो की मगाशी ती नर्स सुद्धा म्हणत होती की गौरीच्या काही टेस्ट बाकी आहेत म्हणून आणि बहुतेक तेथेच घेऊन गेले असतील. आणि तेवढ्यात राजनला मात्र तिथे उशाईजवळ आता एक चिठ्ठी लिहिलेली सापडते. राजन ती चिठ्ठी उचलतो आणि त्यात म्हणजे गौरीने आता सगळं काही लिहिलेलं असतं की आता आपण 17 वर्षांनी भेटलो, तुम्हाला भेटण्यासाठी सुद्धा मला खूप आतुरता झाली होती, जशी तुम्हाला झाली होती तशीच मला तुमच्यासाठी भेटायला आतुरता झाली होती आणि मनातून मला असं वाटलं होतं की तुम्ही आम्हाला विसरला असतान, परंतु जेव्हा तुमच्या तोंडातून जे काही ऐकलं तेव्हा खरंच किती बरं वाटलं, काय सांगू मी तुम्हाला. त्यानंतर आता इकडे गौरी मात्र घाबरतच चाललेली असते आणि तेवढ्या समोर एका बाईला धडक देते. तेव्हा ती बाई म्हणते की अहो जरा समोर बघून चाला आणि तेवढ्यात तिच्या तोंडाचा मास्क वगैरे निघतो आणि घाईने ती बाहेर जाते. आणि आता इकडे राजन ती चिठ्ठी वाचत असतो. ती चिठ्ठी वाचून मात्र आता तो पूर्णपणे हतबल होतो. तर गौरी इकडे बाहेर धावतच येते आणि धावत आल्यानंतर तिला पूर्णपणे दम भरलेला असतो. तोपर्यंत आता कमळी आणि ऋषी आता आजोबांना घेऊन जात असतात, गाडीमध्ये बसवत असतात आणि गौरी धावत येत असते आणि मागे त्या गुंडांना बघत असते. तेवढ्यात मात्र आता इकडे चिठ्ठीमध्ये सर्व काही तिने लिहून ठेवलेलं असते की आता गेल्या काही दिवसामध्ये खूप काही घडलेलं आहे, तुमचा आता सुखी संसार आहे आणि त्या सुखी संसारात मी कशाला ढवळाढवळ करू, मी आता तुमच्यापासून खूप लांब निघून जात आहे. आणि तेवढ्यात कमळी ही आजोबांना आता गाडीमध्ये बसवते आणि गौरीचं लक्ष मात्र कमळीवर जातं. म्हणून ती आता कमळीला जोरजोरात आवाज देते. कमळीला बघून तिला धक्का बसतो आणि आनंद सुद्धा होतो. परंतु आता जीव तिचा अगदी असा कंठाशी आलेला असतो, कारण प्राण नसतो शरीरात. तरी सुद्धा आता ती कमळी म्हणून कमळीच्या मागे धावत असते. आणि आता ही कमळी आणि ऋषी आजोबांना घेऊन गाडीतून तेथून निघून जातात. कमळी आणि गौरीची भेट होता राहते. तर इकडे राजन ती चिठ्ठीच वाचत असते. ती चिठ्ठी वाचून आता तो खूप रडतोय आणि हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता मात्र अन्नपूर्णा आजी देवी आई समोर हात जोडून बसलेली असते की काही कर देवी आई, तू चमत्कार घडव, माझ्या मोठी नातीला मला भेटव. आणि तेवढ्यात मात्र आता ते कामिनी, रागिनी आणि अनिका हे फाईल घेऊन येतात. कामिनी म्हणते की अन्नपूर्णा तू आता फक्त एकच काम कर आणि ही जी काही प्रॉपर्टी आहे ती सर्व अनिका महाजन हिच्या नावाने करून टाक. आणि तेवढ्यात मात्र आता जे काही आता ही डेड बॉडी आहे तर आता राजन हे सगळेजण मात्र आपल्या मुलीची श्रद्धांजली वाहत असतात. आणि तेवढ्यात कमळी आणि ऋषी तेथे येतात. कमळी सगळ्यांच्या समोर म्हणते की राजन काका मला तुमच्याबरोबर बोलायचं आहे, कारण तुमची मोठी मुलगी जिवंत आहे. हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांना धक्का बसतो. ती मेलेली नाही असं कमळी सगळ्यांच्या समोर स्पष्ट सांगते. आणि तेवढ्यात रागिनी, कामिनी हे सगळेजण तेथेच असतात. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.